नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, खालीलपैकी कोणत्या आखाती देशात प्रथमच निवडणुका होतील? खालीलपैकी कोणत्या आखाती देशात प्रथमच निवडणुका होतील? तर ऑप्शन क्रमांक 2 कतार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे कितवे आहेत? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे कितवे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 46वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, नुकतेच निधन झालेले SP बालसुब्रमण्यम कोणत्या शास्त्राशी निगडीत होते? नुकतेच निधन झालेले SP बालसुब्रमण्यम कोणत्या शास्त्राशी निगडीत होते? तर ऑप्शन क्रमांक 2 गायक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने डिजिटल लायब्ररी सुरू केली आहेत? खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने डिजिटल लायब्ररी सुरू केली आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी कोणती योजना सुरू केली? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी कोणती योजना सुरू केली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 विकेल ते पिकेल योजना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, जगातील सर्वश्रेष्ठ सूचीत सामील होणारे भारतातील एकमेव शहर खालीलपैकी कोणते आहे? जगातील सर्वश्रेष्ठ सूचीत सामील होणारे भारतातील एकमेव शहर खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, कोणत्या राज्य सरकारने 600 रुपयांमध्ये कोरोनाची चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे? कोणत्या राज्य सरकारने 600 रुपयांमध्ये कोरोनाची चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणत्या बँकेला आशियातील सर्वात सुरक्षित बँक म्हणून घोषित करण्यात आले आहे? खालीलपैकी कोणत्या बँकेला आशियातील सर्वात सुरक्षित बँक म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 DCB बँक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने महाआवास अभियान सुरू केले आहे? खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने महाआवास अभियान सुरू केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, 14 वर्षाच्या वयात ग्रॅज्युएशन पूर्ण करणारे पहिले भारताचे विद्यार्थी कोण बनले? 14 वर्षाच्या वयात ग्रॅज्युएशन पूर्ण करणारे पहिले भारताचे विद्यार्थी कोण बनले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अगस्त जयस्वाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, संयुक्त राष्ट्र संघटना म्हणजेच UNO ला 2020 मध्ये किती वर्ष पूर्ण झाली? संयुक्त राष्ट्र संघटना म्हणजेच UNO ला 2020 मध्ये किती वर्ष पूर्ण झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 75 वर्ष पूर्ण झाली ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी राफेलच्या पहिल्या महिला पायलट कोण बनल्या आहेत? खालीलपैकी राफेलच्या पहिल्या महिला पायलट कोण बनल्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 शिवांगी सिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, कोणत्या राज्यात राणी पद्मावती स्मारक बनवले जाईल? कोणत्या राज्यात राणी पद्मावती स्मारक बनवले जाईल? तर ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, मास्क घालणे अनिवार्य करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या राज्याने विधेयक मंजूर केले? मास्क घालणे अनिवार्य करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या राज्याने विधेयक मंजूर केले? तर ऑप्शन क्रमांक 3 राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, 2020 साहित्य कला नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला? 2020 साहित्य कला नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 लुईस ग्लुक देण्यात आला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, कोणते राज्य आशिया खंडातील प्रथम सौर ऊर्जेवरती चालणाऱ्या टेक्स्टाईल मिलचे उद्घाटन करेल? कोणते राज्य आशिया खंडातील प्रथम सौर ऊर्जेवरती चालणाऱ्या टेक्स्टाईल मिलचे उद्घाटन करेल? तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, कोणत्या देशाने जगातील पहिला 6G उपग्रह प्रक्षेपित केला आहे? कोणत्या देशाने जगातील पहिला 6G उपग्रह प्रक्षेपित केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 चीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, केंद्रीय मेडिकल
कौन्सिल ऑफ इंडियाऐवजी कोणता आयोग स्थापन करण्यात आला? केंद्रीय मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाऐवजी कोणता आयोग स्थापन करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रीय चिकित्सा आयोग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 कोणत्या राज्य सरकारने वारसा पर्यटन धोरण जाहीर केले? कोणत्या राज्य सरकारने वारसा पर्यटन धोरण जाहीर केले? तर ऑप्शन क्रमांक 3 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 नुकतेच डॉक्टर ट्रस्टचे ब्रँड अँबॅसिडर कोण बनले आहे? नुकतेच डॉक्टर ट्रस्टचे ब्रँड अँबॅसिडर कोण बनले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 रोहित शर्मा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 जगातील सर्वात मोठे हत्ती पुनर्वसन केंद्र कुठे बांधले गेले आहे? जगातील सर्वात मोठे हत्ती पुनर्वसन केंद्र कुठे बांधले गेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 केरळ या ठिकाणी बांधले गेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 महाराष्ट्रातील कोणत्या शहराचा फोटो सर्वप्रथम पोस्टाच्या पाकिटावर छापण्यात आला आहे? महाराष्ट्रातील कोणत्या शहराचा फोटो सर्वात प्रथम पोस्टाच्या पाकिटावर छापण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 कोणत्या राज्यात स्वच्छता कामगारांसाठी गरिमा योजना लागू करण्यात आली आहे? कोणत्या राज्यात स्वच्छता कामगारांसाठी गरिमा योजना लागू करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ओडिसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भाजीपाल्यांसाठी दर निश्चित करणारे कोणते राज्य हे देशातील पहिले राज्य ठरले आहे? भाजीपाल्यांसाठी दर निश्चित करणारे कोणते राज्य हे देशातील पहिले राज्य ठरले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 केरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आरोग्य वन नावाच्या अनोख्या उद्यानाचे उद्घाटन नुकतेच कोणत्या राज्यात केले आहे? भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आरोग्य वन नावाच्या अनोख्या उद्यानाचे उद्घाटन नुकतेच कोणत्या राज्यात केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 22 नोव्हेंबर 2020 कोणत्या राज्यामध्ये हर घर नल योजना सुरुवात केली आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 नोव्हेंबर 2020 कोणत्या राज्यामध्ये हर घर नल योजना सुरुवात केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 नुकतेच बाय बाय करोना नावाचे पुस्तक खालीलपैकी कोणत्या लेखकाने लिहिले? नुकतेच बाय बाय करोना नावाचे पुस्तक खालीलपैकी कोणत्या लेखकाने लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर प्रदीप श्रीवास्तव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 कोणत्या राज्यातील पोलिसांनी हर घर लक्ष्मी अभियान सुरू केले? कोणत्या राज्यातील पोलिसांनी हर घर लक्ष्मी अभियान सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 2 हरियाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 इस्रोची शुक्रयान 1 ही मोहीम कोणत्या वर्षी सुरू होणार आहे? इस्रोची शुक्रयान 1 ही मोहीम कोणत्या वर्षी सुरू होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 2023 मध्ये सुरू होणार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कोणत्या कायद्यानुसार केंद्र सरकारने पबजी मोबाईल ॲपसह 118 ॲप्सवर बंदी घातली? कोणत्या कायद्यानुसार केंद्र सरकारने पबजी मोबाईल ॲपसह 118 ॲपवर बंदी घातली? तर ऑप्शन क्रमांक 1 माहिती तंत्रज्ञान कायदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 दिल्ली पोलिसांनी पहिली कोणती पोलीस महिला बनली हरवलेली मूल शोधून काढल्यामुळे आउट ऑफ टर्न प्रमोशन दिले आहे? दिल्ली पोलिसांनी पहिली कोणती पोलीस महिला बनली जिने हरवलेली मूल शोधून काढल्यामुळे आउट ऑफ टर्न प्रमोशन दिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सीमा डाक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 देशातील पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण होत्या ज्यांचे ऑगस्ट 2019 मध्ये निधन झाले? महिला पोलीस महासंचालक कोण होत्या ज्यांचे ऑगस्ट 2019 मध्ये निधन झाले? तर ऑप्शन क्रमांक 4 कांचन चौधरी भट्टाचार्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 संयुक्त राष्ट्र अन्न व कृषी संघटनेला 16 ऑक्टोबर 2020 रोजी किती वर्ष पूर्ण झाले? संयुक्त राष्ट्र अन्न व कृषी संघटनेला 16 ऑक्टोबर 2020 रोजी किती वर्ष पूर्ण झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 75 वर्ष पूर्ण झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 नोव्हेंबर 2020 मध्ये घोषित करण्यात आलेले महाराष्ट्रातील रामसर स्थळ कोणते?
नोव्हेंबर 2020 घोषित करण्यात आलेले महाराष्ट्रातील रामसर स्थळ कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 लोणार सरोवर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 नुकताच ग्लोबल टीचर पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला? नुकताच ग्लोबल टीचर पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला? तर ऑप्शन क्रमांक 3 राजनाथ सिंह डिसेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 2021च्या 72व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून कोणाला आमंत्रित केले होते? 2021च्या 72व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून कोणाला आमंत्रित केले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 बोरिस जॉन्सन ब्रिटन यांना आमंत्रित केले होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 तीन कृषी संशोधन बिलास राष्ट्रपतीने कधी मंजुरी दिली? 3 कृषी संशोधन बिलास राष्ट्रपतीने कधी मंजुरी दिली? तर ऑप्शन क्रमांक 1 27 सप्टेंबर 2020 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 भारतातील पहिले चंदन संग्रहालय कोणत्या राज्यात उभारण्यात आले आहे? भारतातील पहिले चंदन संग्रहालय कोणत्या राज्यात उभारण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 पोलीस नेतृत्वाची कला या चर्चित पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पोलीस नेतृत्वाची कला या चर्चित पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 वसंत सराफ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 17 ऑक्टोबर 2020 रोजी कोणत्या राज्य सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी मिशन शक्ती अभियान सुरू केले? 17 ऑक्टोबर 2020 रोजी कोणत्या राज्य सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी मिशन शक्ती अभियान सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 2 उत्तराखंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 रवींद्रनाथ टागोर साहित्य पुरस्कार 2020 हे नुकताच खालीलपैकी कोणाला मिळाला? रवींद्रनाथ टागोर साहित्य पुरस्कार 2020 हे नुकताच खालीलपैकी कोणाला मिळाला? तर ऑप्शन क्रमांक 1 राज कमल झा यांना मिळाला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 कोणत्या देशाने आपल्या सर्व नागरिकांना विनामूल्य कोरोना लस जाहीर केला आहे? कोणत्या देशाने आपल्या सर्व नागरिकांना विनामूल्य कोरोना लस जाहीर केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 फिनलँड या देशाने सुरू केला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 स्कॅटिश अमेरिकन लेखक डग्लस स्टुअर्ट यांच्या कोणत्या कादंबरीस 2020चा बुकर पुरस्कार मिळाला? स्कॅटिश अमेरिकन लेखक डग्लस स्टुअर्ट यांच्या कोणत्या कादंबरीस 2020चा बुकर पुरस्कार मिळाला? तर ऑप्शन क्रमांक 4 शगीबेन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 प्रणव मुखर्जी खालीलपैकी कोणती पुस्तके आहेत? प्रणव मुखर्जी यांची खालीलपैकी कोणती पुस्तके आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा जन्म केव्हा झाला होता? माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा जन्म केव्हा झाला होता? तर ऑप्शन क्रमांक 1 11 डिसेंबर 1935 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 प्रणव मुखर्जी भारताचे 13वे राष्ट्रपती केव्हा बनले होते? प्रणव मुखर्जी भारताचे 13वे राष्ट्रपती केव्हा बनले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 30 जुलै 2012 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 प्रणव मुखर्जी भारताचे अर्थमंत्री म्हणून केव्हा कामकाज पाहिले? प्रणव मुखर्जी भारताचे अर्थमंत्री म्हणून केव्हा कामकाज पाहिले? तर ऑप्शन क्रमांक 2 1982 ते 1984 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 भारतरत्न पुरस्कार प्रणव मुखर्जींना कोणाच्या हस्ते देण्यात आला? भारतरत्न पुरस्कार प्रणव मुखर्जींना कोणाच्या हस्ते देण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 रामनाथ कोविंद यांच्या हस्ते देण्यात आला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 कोणत्या राज्य सरकारने रमी आणि पोकर अशा ऑनलाईन खेळावरती प्रतिबंध लावला आहे? कोणत्या राज्य सरकारने रमी आणि पोकर अशा ऑनलाईन खेळावरती प्रतिबंध लावला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने दाई दीदी मोबाईल क्लिनिक व्हॅन सुरू केली? खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने दाई दीदी मोबाईल क्लिनिक व्हॅन सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 4 छत्तीसगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 आशिया विकास बँकेचे मुख्यालय कोणत्या देशात आहे? आशियाई विकास बँकेचे मुख्यालय कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 फिलिपाईन्स या देशामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 मनाचे श्लोक व दासबोध हे ग्रंथ कोणी लिहिले? मनाचे श्लोक व दासबोध हे ग्रंथ कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 3
समर्थ रामदास यांनी लिहिले, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्रात मुंबईनंतर कोणत्या शहराची लोकसंख्या सर्वात जास्त आहे? महाराष्ट्रात मुंबईनंतर कोणत्या शहराची लोकसंख्या सर्वात जास्त आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी डॅशच्या मार्गाने सरकाराला सर्वाधिक उत्पन्न मिळते? खालीलपैकी डॅशच्या मार्गाने सरकाराला सर्वाधिक उत्पन्न मिळते? तर ऑप्शन क्रमांक 2 कर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, भारतीय हवामान शास्त्र विभागाचे मुख्यालय कुठे आहे? भारतीय हवामान शास्त्र विभागाचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली येथे आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, सिंधू नदी पाणी वाटप करार कोणत्या 2 देशांदरम्यान झाला? सिंधू नदी पाणी वाटप करार कोणत्या 2 देशांदरम्यान झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 भारत व पाकिस्तान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, भारताने सर्वप्रथम अणुचाचणी कोणत्या साली घेतली? भारताने सर्वप्रथम अणुचाचणी कोणत्या साली घेतली? तर ऑप्शन क्रमांक 1 1974 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, खेत्री येथील तांब्याच्या खाणी कोणत्या राज्यात आहेत? खेत्री येथील तांब्याच्या खाणी कोणत्या राज्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, सन 1857च्या उठावातील पहिला हुतात्मा म्हणून कोण ओळखले जातात? सन 1857च्या उठावातील पहिला हुतात्मा म्हणून कोण ओळखले जातात? तर ऑप्शन क्रमांक 3 मंगल पांडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, भारताच्या आर्थिक नियोजनाचे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट नाही? भारताच्या आर्थिक नियोजनाचे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 लोकसंख्या वाढ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 नेफे नावाने ओळखला जातो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 28 फेब्रुवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, स्टेट बँक ऑफ इंडिया कोणत्या वर्षी अस्तित्वात आली? स्टेट बँक ऑफ इंडिया कोणत्या वर्षी अस्तित्वात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 1955 या वर्षी अस्तित्वात आली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष कोण होते? नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 अरविंद पनगाडिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, संस्कृत कवींचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? संस्कृत कवींचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 नांदेड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, जालना हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? जालना हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 जालना हे शहर कुंडलिका नदीकाठी वसलेले आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, देशात सर्वात प्रथम राष्ट्रपती राजवट लागू झालेले राज्य कोणते? देशात सर्वात प्रथम राष्ट्रपती राजवट लागू झालेले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 पंजाब हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, संघ याचे नाव प्रदेश यासंबंधी संविधानिक तरतूद डॅश डॅश आहे? संघ याचे नाव प्रदेश यासंबंधी संविधानिक तरतूद डॅश डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कलम 1 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, भारतात एकूण किती किमीचा समुद्रकिनारा लागून आहे? भारतात एकूण किती किमीचा समुद्रकिनारा लागून आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, सामाजिक क्रांतीचे जनक कोण होते? सामाजिक क्रांतीचे जनक कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 ज्योतिबा फुले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला? समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 जालना या जिल्ह्यामध्ये झाला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठची स्थापना केव्हा झाली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 सन 1958 या वर्षी झाली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23, महाराष्ट्र ग्रामीण ते ग्रामीण स्थलांतर आढळून येते कारण डॅश डॅश? महाराष्ट्र ग्रामीण ते ग्रामीण स्थलांतर आढळून येते कारण डॅश डॅश? तर ऑप्शन क्रमांक 3
साखर कारखान्याचा विकास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा, भारतात स्थापन झालेली पहिली नगर परिषद कोणती होती? भारतात स्थापन झालेली पहिली नगर परिषद कोणती होती? तर ऑप्शन क्रमांक 3 मद्रास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा, क्रिकेटची जन्मभूमी म्हणून कोणत्या देशाला ओळखले जाते? क्रिकेटची जन्मभूमी म्हणून कोणत्या देशाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 इंग्लंड या देशाला ओळखले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा, शासकीय जमिनीवर झालेली अतिक्रमणे तहसीलदारास डॅश डॅश हा कळवतो. शासकीय जमिनीवर झालेली अतिक्रमणे तहसीलदारास डॅश डॅश हा कळवतो. तर ऑप्शन क्रमांक 2 तलाठी कळवतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा, खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे? खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कोरोमंडल किनारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा, कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगत आहेत? कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगत आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 विंध्य रांगत आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा, महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कुठे आहे? महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नाशिक येथे आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा, नाथसागर हे धरण कुठे आहे? नाथसागर हे धरण कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पैठण या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा, महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन कुठे भरते? महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन कुठे भरते? तर ऑप्शन क्रमांक 4 नागपूर या ठिकाणी भरते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा, सोडियम बायकार्बोनेट ला कोणत्या नावाने ओळखले जाते? सोडियम बायकार्बोनेटला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 खाण्याचा सोडा. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा, इसवी सन 1930च्या मिठाच्या सत्याग्रह स्त्रियांचे नेतृत्व कोणी केले? इसवी सन 1930च्या मिठाच्या सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 3 अवंतिकाबाई गोखले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा, स्वातंत्र्यपूर्व काळात कोणता दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आला? स्वातंत्र्यपूर्व काळात कोणता दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 26 जानेवारी 1930. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा, निलगिरी पर्वत कोणत्या राज्यात आहे? निलगिरी पर्वत कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ओडिसा राज्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा, द थर्ड पिलर या पुस्तकाचे लेखक कोण? द थर्ड पिलर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 रघुराम राजन. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा, साखर उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक लागतो? साखर उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर ऑप्शन क्रमांक 2 दुसरा क्रमांक लागतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा, भारतीय मसुदा समिती सदस्य म्हणून काम कोण पाहत होते? भारतीय मसुदा समिती सदस्य म्हणून काम कोण पाहत होते? तर ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 टी टी कृष्णमचारी, ऑप्शन क्रमांक 2 अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, ऑप्शन क्रमांक 3 कन्हैयालाल मुंशी. तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा, राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र कुठे आहे? राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राजगुरुनगर. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, खालीलपैकी कोणते वाण भारतातील व्यावसायिक पीक आहे? पुढीलपैकी कोणते वाण भारतातील व्यावसायिक पीक आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मोहरी, ऑप्शन क्रमांक 2 तंबाखू, ऑप्शन क्रमांक 3 जूट, तर ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व. तर ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा, मेडिसिन लाईन कोणत्या देशाशी संबंधित आहे? मेडिसिन लाईन कोणत्या देशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कॅनडा व युनायटेड स्टेट्स. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा, सातपुडा पर्वतरांग खालीलपैकी डॅश डॅश या राज्यात पसरलेले आहे? सातपुडा पर्वतरांग खालीलपैकी डॅश डॅश या राज्यात पसरलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र, ऑप्शन क्रमांक 2 मध्य प्रदेश, ऑप्शन क्रमांक 3 छत्तीसगड, तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा, पंचायत राज व्यवस्थेशी संबंधित घटना दुरुस्ती कोणती? पंचायत राज व्यवस्थेशी संबंधित घटना दुरुस्ती कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 73वी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. 73वी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, ॲल्युमिनियम कोणत्या खनिजांपासून मिळते? ॲल्युमिनियम कोणत्या खनिजांपासून मिळते? तर ऑप्शन क्रमांक 1 ॲल्युमिनियम हे
बॉक्साईटपासून मिळते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा. 5 मार्च 1948 रोजी डॅश डॅश यांची भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक झाली. 5 मार्च 1948 रोजी डॅश डॅश यांची भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक झाली. तर ऑप्शन क्रमांक 3 सी राजगोपालाचारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा. गांधी आर्यविन कराराने डॅश डॅशला स्थगिती देण्यात आली. गांधी आर्यविन कराराने डॅश डॅशला स्थगिती देण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 4 सविनय कायदेभंग चळवळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा. डॅश डॅश हे भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे संस्थापक सदस्य होते. डॅश डॅश हे भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे संस्थापक सदस्य होते. तर ऑप्शन क्रमांक 1 एन राय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा. भारतीय संविधान निर्मितीच्या घटना समितीची एकूण डॅश डॅश अधिवेशने झाली होती. भारतीय संविधान निर्मितीच्या घटना समितीची एकूण डॅश डॅश अधिवेशने झाली होती. तर ऑप्शन क्रमांक 2 11 अधिवेशने झाली होती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा. ग्रामपंचायतचा सरपंच यांचा कालावधी किती वर्षाचा असतो. ग्रामपंचायतचा सरपंच यांचा कालावधी किती वर्षांचा असतो. तर ऑप्शन क्रमांक 3 5 वर्षाचा असतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा. दुर्गापूर लोह पोलाद प्रकल्प कोणत्या राज्यात आहे. दुर्गापूर लोह पोलाद प्रकल्प कोणत्या राज्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल या राज्यामध्ये दुर्गापूर लोह पोलाद प्रकल्प आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल.